आदियोगींच्या साक्षीने अध्यात्म आणि न्यूमरोलॉजी या व्हिडिओ सिरीजमध्ये आता आपण बघूया मूलांक नंबर 5 विषयी। 5 नंबर मूलांक असणाऱ्या व्यक्तींनी महादेवाच्या पशुपती या रूपासोबत स्वतःला कनेक्ट करायचं आहे। कारण पशुपती हा जो महादेवाचा अवतार आहे तो निसर्गाचं रक्षण करणारा, या पृथ्वीवरील निसर्गातले पशु पक्षी, झाडं वनस्पती या सगळ्यांचं रक्षण करणारा, त्यांना अभय देणारा असा महादेवाचा अवतार आहे। 5 नंबर मूलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी हिरवा हा नेहमी शुभ रंग आहे। कारण बुध हा ग्रह हिरव्या रंगाशी रिलेटेड आहे। त्यामुळे 5 नंबरच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना जे जे काही हवं आहे त्यासाठी निसर्गाची साधना करणं किंवा निसर्गाची सेवा करणं किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणं त्यांच्यासाठी नेहमीच खूप शुभ असतं। मात्र यासाठी तुम्हाला घरच्या घरी, म्हणजे आता निसर्गाची सेवा म्हणजे डायरेक्ट आपण जंगलात वगैरे तर नाही ना जाऊ शकणार, मग त्यासाठी घरच्या घरी हिरव्या रंगाशी संबंधित तुम्ही असं काय काय करू शकता, अतिशय साधे सोपे उपाय, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये तसं नक्की कळवा। कारण काय आहे ना, 5 नंबर हा बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि बुध म्हणजे बुद्धी, त्याचबरोबर बुध म्हणजे व्यवसाय हा सुद्धा संबंधित आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या करिअरमध्ये व्यवसाय करायचा असेल किंवा ऑलरेडी तुम्ही व्यवसाय करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश आणि भरभराट आणि बिझनेसचं एक्सपान्शन, विस्तार हवा असेल तर तुमचा बुध ग्रह स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे। म्हणजेच बुध ग्रह म्हणजे बुद्धी आहे। मग बुद्धी म्हणजे काय, तर आपली बुद्धी ही निश्चल असली पाहिजे, ती स्थिर असली पाहिजे, ती संतुलित असली पाहिजे, ती शार्प असली पाहिजे, जेणेकरून योग्य ठिकाणी तुम्ही योग्य बुद्धीचा वापर करून बिझनेसमध्ये काय ते निर्णय घेऊ शकता। तुमची निर्णय क्षमता तुम्हाला वाढवायची असेल आणि अर्थातच करिअरमध्ये ओव्हरऑल प्रगती करण्यासाठी बुद्धी तर प्रत्येक माणसाला हवीच असते। तर हे सगळे डायमेन्शन बुध ग्रह कव्हर करतो आणि बुध ग्रहाशी संबंधित मूलांक नंबर 5 म्हणून तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने पशुपती अवताराशी, महादेवाच्या पशुपती या अवताराशी कनेक्ट करायचं आहे, निसर्गाची सेवा करायची आहे आणि या पशुपती भगवानला शरण जायचं आहे आणि मला स्थिर आणि संतुलित बुद्धीचं वरदान द्या, अशी प्रार्थना त्यांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने करायची आहे।